देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. हळदीचे हे शिवलिंग जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपात राहील तोपर्यंत आपले श्री खंडेरायांशी असलेले अर्धांगिनीचे नाते अबाधित राहील. विवाह तिथी निश्चित करताना यांनी मला हे हळदीचं शिवलिंग दिलं. आमच्या नात्याची खूण, आमच्या नात्याचं भवितव्य तेव्हापासून या हळदीच्या शिवलिंगाशी जोडलं गेलं. अजूनही ज्या अर्थी याला तडा गेला नाही त्या अर्थी आमच्यातलं नातं अबाधितच आहे. पण मग मला अशी एकटीला सोडून हे का गेले? महसा, भृगु ऋषीने सांगितलेल्या तत्वाचे स्मरण ठेव. लक्ष्मी देवी, माझ्या शिवभक्तीत मी काय कमी पडले हे तुम्हीच मला सांगा. अहो, आजन्म मी यांचीच केवळ भक्ती केली. यांची भक्ती करण्यात माझ्याकडून कधीच कोणताच खंड पडला नाही. मग माझ्या सोबतच असं का घडावं? सांगा ना देवी, शिवभक्ती करण्यात मी कुठे कमी पडले? गडावर आल्यापासून पाहते मी सगळीकडे एवढी शांतता का आहे? आम्ही येत आहोत याची राजवाड्यात कोणतीही सूचना नाही. तुम्हाला लक्षात नाही आलं का हे? अहो, स्वतःहून कुणीही बोलत नाही. काहीतरी घडले आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या कल्पने पलीकडे असतात. मी तुम्हाला ह्या साऱ्याचा अर्थ कसा सांगणार? परंतु ह्या शिवलीलेत तुम्हाला संयमानं घ्यावं लागेल. ही अशी कोणती शिवलीला म्हणायची ज्या त्यांना आपल्या अर्धांगिनीला सोडून जावं लागलं? माझं आराध्य, माझं सौभाग्य हे जर माझ्या सोबत नसेल तर माझ्या असण्यालाही अर्थ नाही. का शिवलीलेत माझ्या असण्याला अर्थच नाही? या पाहुणा, कुणासनी भेटायचंय? घ्या, आता हेही आम्हालाच सांगावं लागणार. कसलीच रीत भात राहिले दिसत नाही इथे. नाही म्हणजे रागवू नका, काय चुकलं असेल तर समजून घ्यायची. अंतपुरात अतिथी कक्षात व्यवस्था करतो तुमची. आम्ही अतिथीच आहोत, कळलं? लेकीचे आई वडील हे पाहुणे आहेत हे सांगायला नको.
म्हाळसा कुठे? याजी आम्ही तिच्या कक्षात जातो. तुम्ही मेण्यातून सगळ्या वस्तू उतरवून घ्या. वय वय. माझ्या माता पित्यांनी जेव्हा माझा विवाह यांच्या बरोबर करून दिला तेव्हा त्यांच्या मनात हा विचार आलाही नसेल की भविष्यात त्यांच्या मुलीला असे क्षण बघावे लागतील. भविष्यात असे काही घडणार असेल हे त्यांना माहीत नसावं. तुम्ही श्री खंडेरायांच्या अर्धांगिनी आहात, त्यामुळे पर्यायानं तुमच्या माता पित्यांना या शिवलीलेत सारं काही बघावं लागणार हे निश्चित आहे. नाही देवी, त्यांना जर हे सारं समजलं तर त्यांना हे सहन होणार नाही. माझ्या वडिलांकडूनच मला शिवभक्तीचा पाठ मिळाला. माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्याची शिक्षा मला व्हावी. त्याचा त्रास माझ्या माता पित्यांना का व्हावा? त्यांना हे काही कळता कामा नये हीच माझी इच्छा आहे. माझं मन सांगत होतं तसंच काहीसं घडलंय. काय घडलंय असं? काय झालंय काय सगळ्यांना? माझी लेक कशी सुखात असेल इथे? सगळी रयाच गेलीये गडाची. बरं झालं इथे आलो, नेवासेत राहून कधीच कळलं नसतं. म्हाळसेचा चेहरा दिसेपर्यंत हृदयाची धडधड थांबणार नाही. माझ्या माळसेचा संसार सुखी नसेल तर मी गप्प बसणार नाही. तुमच्या माता पित्यांना हे कळणार नाही याची काळजी सर्वजण घेतीलच. अशा वेळी मात्र ते माझ्या समोर आले तर मी स्वतःला रोखू शकणार नाही. माझ्या भावनांचा बांध फुटेल आणि त्या आवेगात मी त्यांना सगळं सांगून जाईल. अशा वेळी माझे आई वडील माझ्या समोर येऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हाळसा, ह्या शिवलीलेत म्हाळसा देवींना अजून काय काय सोसावं लागणार आहे याची केवळ कल्पनाच केलेली बरी. देवा, आपण चालत चालत स्मशानाच्या दिशेने आलो आहोत. होय, माझे दुसरे निवासस्थानच आहे हे. देवा, तुम्ही देहाला राख लावली की मला चिंता वाटते. का? तुमच्या विरक्त होण्याला सुरुवात कधी होईल आणि तुम्ही कधी ध्यानात जाल सांगता येत नाही. आणि जर तुम्ही त्यातून लवकर बाहेर नाही आलात तर? प्रधानजी, तो स्वभाव आहे, त्याला काय करणार?
आता आलोच आहोत तर जाऊया. चला. कुणासाठी आलाय सा? एक शेतकरी सकाळी आला, दुसरा दुपारी आणि आता तिसरा. इथं दुष्काळ हाय, त्याच शेतकऱ्यांना ऋण हायच. दोघांनी स्वतःला संपवलं, घरदार उघडी पडली त्यांची. शेवटचं बघायचं राहिलं का? नाही, कुणी नात्यातलं होतं का? हो, मी त्यांचा पिता आहे. मग येडा मारा म्हणजे दर्शन झालं. प्रधानजी, आपलं राज्य दूरवर पसरलेलं आहे. प्रत्येक प्रदेश, प्रत्येक प्रांत पिंजून काढूया. सुखाचे राज्य आणायला हवे. हो देवा, आपण आधी सांगितल्याप्रमाणे सगळा कोशागार यासाठी वापरून अजून उत्तम व्यवस्था तयार करूया. मायानंदा, जे झालंय त्यानेच माझ्या घशाला कोरड पडलीये. पाणी पिऊन माझी तहान भागणार नाहीये. मायानंदा, असा त्रागा करून कसं चालेल? मग मी काय करू? इथे आपल्या लेकीचा नवरा, आपला जावई घरदार संसार उघड्यावर टाकून निघून गेलाय आणि मी मूग घेऊन गप्प बसू? मला ते जमणार नाही. अहो, पण अशानं आपल्या माणसालाच त्याचा त्रास होईल. अहो, त्रास काय म्हणताय? तिचा जीव जायची वेळ आलीये. आणि लतिका, तू काय करत होतीस? 2 ओळींचा संदेश पाठवून आम्हाला कळवता नाही आलं सारं? अक्का, मी आई, अगं तिची काही चूक नाहीये. मीच तिला सांगितलं होतं की तुम्हाला काही कळू देऊ नको म्हणून. विवाहाच्या आधी जी भीती होती ती खरी ठरली. महाशास्त्रीने तुझी पत्रिका पाहून जे भाकीत वर्तवलं होतं ते खरं ठरलं. मायानंदा, अहो वेळ काय, प्रसंग काय आणि आपण काय सांगता आहात? मी सांगणारच. जे सत्य आहे ते माणसाला कळालंच पाहिजे. काय सांगितलं होतं महाशास्त्रींनी? महाशास्त्रींनी असं भाकीत वर्तवलं होतं, विवाह उपरांत आळसेच्या आयुष्यात वादळ निर्माण होणार असे स्पष्ट दिसत आहे.
मग तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? बाळा, आम्हाला तुझा आनंद हिरावून घ्यायचा नव्हता. माझा आनंद हिरावला गेलाय बाबा. तर मग आता सज्ज हो बाबा, कारण श्री खंडेराय स्वतः तुला भेटायला या वस्तीवर येणार आहे. ते जेजुरीहून निघाले आहे. तुझी भक्ती सफल झाली बाबा. तुझं स्वप्न आता पूर्ण होणार. स्वामी, आता खंडेराय देखील जेजुरीतून निघून गेले. आता माझा उद्धार कोण करणार? देवा, देवा, मला जेजुरी गडावर जावं लागेल. या जाऊ.